नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी अपकमिंग आपली पोलीस भरतीची परीक्षा, त्याच्यासाठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. याच्या व्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी आपल्या ऍप्लिकेशन वरती रेकॉर्डेड बॅचेस चालू आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक आणि बॅचेस बद्दल इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर पोलीस भरतीसाठी तुम्ही कॉन्स्टेबल या कॅटेगरीमध्ये जेव्हा जाल आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती, तिथे तुम्हाला भरपूर बुक्स मिळतील. याच्यामध्ये 92वी आवृत्ती जी आहे ना, ही आवृत्ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यामधून 90% प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील. महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, पोलीस वायरलेस, SRPF, CRPF, BSF सगळ्या एक्झामसाठी हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडणार आहे. पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की पूर्वीच्या 20 क्वेश्चन पेपर तुम्हाला पुस्तकात मिळतात. 5 आदर्श प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तर आणि स्पष्टीकरणासहित मिळत आहेत. ठीक आहे. 7000 प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रश्न, तक्ते, मुद्दे, विवेचन याद्वारे 25,000हून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी इथं होते. ठीक आहे. ओके. तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती तर मिळेल, प्लस Amazon आणि फ्लिपकार्ट वरती पण मिळून जाईल. तर आपण याच पुस्तकातून आज घेतोय मराठीचा पाठ. मराठीला वाटतं आपल्याला मार्क पडतात, पण थोडंसं मेहनत इथं आपल्याला घ्यावीच लागते. ठीक आहे. तर पहिला सेक्शन जर आपण बघितला तर समान अर्थाचे शब्द तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळतील. विद्यार्थ्यांना वाटते काय असतं समान अर्थाचे शब्द, म्हणजे खूप सोपे असतात, म्हणजे याचा काही अभ्यास वगैरे नाही केला तरी चालतं. पण असं असतं काऊ नाही. जर एक्झाम आपली जी असते ना, म्हणजे ज्यांच्याकडून तुमची एक्झाम कंडक्ट केली जाते, तिथं मोस्टली जर बघितलं तर MPSCचा पॅटर्न फॉलो केला जातो. थोडंसं डिफिकल्टीमध्ये डिफरन्स असू शकतो, पण तुम्हाला एवढे सोपे तर क्वेश्चन विचारत नाही. ठीक आहे. ओके. बघा, समान अर्थाचे शब्द तुम्ही अभ्यासताय, कशा प्रकारे अभ्यासले पाहिजेत. तुम्हाला इथे एक शब्द दिलाय ऐसपैस, बरोबर. याचे समानार्थी शब्द काय आहेत? ऐसपैस म्हणजे विस्तीर्ण, ऐसपैस म्हणजे प्रशस्त, ऐसपैस म्हणजे अमर्याद. ओके, क्लिअर. तर हे तिन्ही शब्द तुम्हाला ऑप्शन मध्ये असू शकतात, किंवा विस्तीर्ण हा शब्द तुम्हाला देतील, बाकीचे 3 शब्द तुम्हाला ऑप्शन मध्ये असू शकतात. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे ओबडधोबड. आता हे शब्द तुम्ही व्यवस्थित बघा, याच्यावरतीच पुढे तुम्हाला मी क्वेश्चन घेणार. ओबडधोबड म्हणजे बेडौल, हडबडीत, रांगणे. ओझे म्हणजे काय? ओझे म्हणजे भार, बोजा, वजन, जबाबदारी. आता इथपर्यंत ठीक आहे. ओझे म्हणजे भार, बोजा, वजन हे आपण शब्दशः लक्षात घेतो, पण आपण काय म्हणतो की ओझे, माझ्यावरती हे ओझेच आहे, बरोबर, म्हणजे माझ्यावरती ही जबाबदारी आहे, बरोबर. मग काळजी हा शब्द आपल्याला काय वाटतो की अरे ओझे म्हणजे काळजी असू शकतं का, बरोबर. एक्झाम मध्ये तुम्ही कन्फ्युज होतात, ओझे म्हणजे काळजी असू शकते का, बरोबर आहे. एकाची जबाबदारी आपल्या वरती आहे, ती जबाबदारी जोपर्यंत आपण समर्थपणे पार पाडू शकत नाही तोपर्यंत त्याची आपल्याला काळजी असते, बरोबर. म्हणून आपण काय म्हणतो, काळजी हा सुद्धा ओझे याचा एक काय आहे, समानार्थी शब्द आहे. ओंड, लोंगर, टरफल. ठीक आहे. ओंड म्हणजे लोंगर, टरफल. ओढाळ म्हणजे काय? ओढाळ म्हणजे उन्हाळ, भटक्या. ओके. ओढाळ म्हणजे उन्हाळ, भटक्या. ओढ म्हणजे काय? ओढ म्हणजे माया, ओढ म्हणजे लळा, ओढ म्हणजे कल. अंत म्हणजे काय बघा, शेवट, मरण, मृत्यू, अखेर. अंत म्हणजे शेवट, मरण, मृत्यू, अखेर. हे सोपं आहे. अंगारचा शब्द इथे इंगळ हा तुम्हाला एक नवीन शब्द मिळतो, इंगळ. तर नवीन इथे शब्द तुम्हाला मिळतात, लक्षात घ्या, इंगळ. ओके, क्लिअर. लक्षात ठेवा. उषा म्हणजे उषकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ. तर हे उषोकाल, अरुणोदय आणि प्रातःकाल हे शब्द तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. निशा म्हणजे काय, उषकाल म्हणजे काय, असे शब्द तुम्हाला विचारले जातात. उपहास, त्याला स्टार करा. हे थोडंसं आपल्याला वारंवार रिव्हिजन करावे लागते. उपहास केला म्हणजे चेष्टा केली, थट्टा केली, मस्करी केली. ठीक आहे. उमेद आहे तोपर्यंत करून घ्या, हिंमत, धैर्य, उत्साह, बरोबर. उत्सुक म्हणजे उत्कंठित, आतुर आणि अधीर. हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे, बरोबर. ऋण म्हणजे काय? कर्ज, उपकार, ऋण फेडायचं, बरोबर, आपण असं म्हणतो. एकाग्र म्हणजे काय? एकतार. आता एकतार हा शब्द मे बी तुम्ही वाचला पण नसेल कुठं. एकतार, एकचित्त, स्थिर हे माहितीये, पण एकतार वाचला नसेल. एकाग्र म्हणजे काय? एकाग्र म्हणजे अमाप म्हणजे पुष्कळ, विपुल, भरपूर, खूप. ठीक आहे. ओके. अमित म्हणजे काय? असंख्य, अगणित, अमर्याद, अपार. अरण्य हा शब्द बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारलाय. वन, कानन, विपिन, जंगल आणि अटवी. आकर्षण म्हणजे काय? मोह, ओढ, पाश. आवाज म्हणजे काय? नाद, निनाद आणि रव. ठीक आहे. ओके. याला स्टार करा. रव म्हणजे आवाज हे आपल्याला माहित असतं.
रव म्हणजे आवाज. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की रव म्हणजे आवाज हे तुम्हाला माहित होतं का? ठीक आहे, ओके. आग्रह केला म्हणजे हट्ट केला, अट्टहास केला. हेका हा शब्द आपल्याला चुकीचा वाटतो, पण हेका म्हणजे पण आग्रहच. आक्रमण म्हणजे हल्ला, चढाई, स्वारी, मोहीम. आवाहन म्हणजे विनंती, बोलावणे, आमंत्रण. आश्चर्य म्हणजे नवल, विस्मय, अचंबा. कलागत, याला स्टार करा. कलागत, कलागत म्हणजे भांडण, कलागत म्हणजे वैर, कलागत म्हणजे कळ, कलागत म्हणजे लावालावी. ठीक आहे. काळजी, काळजी म्हणजे चिंता, विवंचना, फिकीर, परवा आणि तमा. ओके. कान म्हणजे कर्ण, कान म्हणजे श्रवणेंद्रिय. कावळाचा समानार्थी शब्द आपल्याला माहिती आहे, काक, एकाक्ष आणि वायस. कारस्थान, कट, खल, मसलत हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे. किरण म्हणजे, आता याला पण स्टार करा बघा. किरण माहित नसतं आपल्याला. किरण म्हणजे कर, बरोबर. कर म्हणजे काय, आपल्याला हात वाटतं. कर, अंशु, रश्मी आणि मयोग हे आहेत किरणचे समानार्थी शब्द. असे शब्द ना तुम्ही वारंवार रिवाइज करा. ठीक आहे. किल्ला म्हणजे तट, गड, दुर्ग, कोट पण म्हणतात. ठीक आहे, ओके. किंमत म्हणजे काय, मोल, भाव, मूल्य आणि दर. इंद्राची समानार्थी नावं आहेत, सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष, नाकेश. ओके. इन्कार, इन्कार म्हणजे नकार. ठीक आहे, इन्कार म्हणजे नकार. इतराची, इतराची म्हणजे नाराजी, नाखुशी. लक्षात ठेवा. इतमाम, इतमाम म्हणजे सरंजाम, थाट, लवाजमा. याला पण स्टार करा. नवीन नवीन शब्द आहेत. इमानी म्हणजे प्रामाणिक, नेक, एकनिष्ठ. उपासना म्हणजे भक्ती, पूजा, आराधना, सेवा. उसंत म्हणजे फुरसत आणि सवळ. ठीक आहे. काही शब्द ओळखीचे आहेत, काही शब्द अनोळखी आहेत. जर जे अनोळखी शब्द आहेत ते काय करायचे आपल्याला, ते फक्त आपल्याला इथं वारंवार रिवाइज करायचे आहे. ठीक आहे, ओके. म्हणून आपण म्हणतो की मराठी व्याकरण जितकं सोपं दिसतं तितकं सोपं नाहीये. ठीक आहे, ओके. एका एका मार्काने आपल्या एक्झाम जातात, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे मी हे समानार्थी शब्द वाचले असते तर बरं झालं असतं. बरोबर, ओके. चला नेक्स्ट आपण पडू. असे भरपूर समानार्थी शब्द आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. अक्राळ विक्राळ म्हणजे कसा, भयंकर, राक्षसी, उग्र. भेसूर हा एक शब्द तुम्हाला इथे नवा दिसतो. अग्नी, अग्नी म्हणजे अनल, पावक, वनी, विस्तव, वैश्वानर. अर्जुन, अर्जुन म्हणजे पार्थ, धनंजय, फाल्गुन, किरीट. फाल्गुन माहित होतं, अर्जुनचा समानार्थी शब्द फाल्गुन हा आहे, माहित होतं नाही. बरोबर. अघटित ते घडलं, बरोबर. अघटित म्हणजे चमत्कारिक, असंभाव्य, ज्याची संभाव्यताच नव्हती. विलक्षण पण इथं ऍड करा. अघोर, अघोर म्हणजे वाईट, भयंकर, भीतीदायक. अभिनव, अभिनव नवीन, नूतन, अपूर्व. अभिप्रेत, अपेक्षित, हेतू, उद्देश. अमृत, अमृत म्हणजे काय, पियुष, सुधा, संजीवनी. अपंग म्हणजे काय, अपंग, लुळा, विकलांग, पांगळा. कपाळ म्हणजे ललाट, कपाळ म्हणजे भाल, कपाळ म्हणजे निडर, कपाळ म्हणजे निटील, कपाळ म्हणजे कपोल, कपाळ म्हणजे आलिक. आता इथं आलिक, कपोल हे दोन नवीन शब्द तुम्हाला मिळाले. बरोबर. गाथा, गाथा म्हणजे कविता, आर्या, काव्य. गोत, गोत म्हणजे गोत्र, वंश, पिढी, कुळ. गोशवारा, सारांश, संक्षेप, तात्पर्य. घन म्हणजे मेघ, ढग, जलद, पयोधर. घर म्हणजे हे सगळं आपल्याला माहित आहे. धाम, घर म्हणजे धाम हा एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. घर म्हणजे काय, धाम. हाही शब्द आपण इथं काय केलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. बघा, जेवढं आपण रिवाइज करू ना तेवढा आपल्याला इथं फायदा होणार आहे. ठीक आहे. शब्द आपल्या लक्षात राहून जातील. ओके, शब्द आपल्या लक्षात राहून जातील. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट बघा, खलाशी. नेक्स्ट आहे खलाशी. ठीक आहे. खलाशी म्हणजे नावाडी, खलाशी म्हणजे नाखवा, खलाशी म्हणजे खारवा, खलाशी म्हणजे कोळी. पोपट म्हणजे राघू, शुक, रावा. खटारा म्हणजे बैलगाडी, छकडा. छकडा आपल्याला माहित असतं, जे विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत त्यांना बऱ्यापैकी हे शब्द माहित असतात. ठीक आहे. मग याच्यासाठी ग्रामीण भागातूनच आलं पाहिजे असं आहे का, नाही. आपण पुस्तकामधून वाचून पण आपण स्टडी इथं करू शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला
पुढचा शब्द आपण बघूया. पुढचा वर्ड काय आहे बघा. नेक्स्ट बघा, खटका. आपण म्हणतो ना खटका उडाला, बरोबर. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खटका उडाला. तर खटका उडाला म्हणजे काय? भांडण झालं, वाद झालं, झगडा झाला, तंटा झाला, कलह झाला. ठीक आहे, ओके. त्याला म्हटलं जातं खटका. क्लिअर. खचील. खचील म्हणजे शर्मिंदा. याला करा स्टार. नवीन शब्द आहे. खचील म्हणजे लज्जित, शरमलेला, ओशाळ. आता इथे शर्मिंदा, लज्जित, शरमलेला हे तुम्हाला कळतं, पण खचील म्हणजे आपल्याला कळत नाही. ठीक आहे, ओके. लक्षात आलं? तरी इथं लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढे दिलेला आहे खचित. सेम उच्चाराचे शब्द आहे बघा. खचित. खचित म्हणजे काय? निश्चित, बरोबर. खात्रीशीर, नक्कीच. खचित म्हणजे निश्चित, खात्रीशीर, नक्कीच. खुशी. खुशी म्हणजे संतोष, तोष, समाधान, आनंद, प्रसन्नता. ओके. तर हे लक्षात ठेवा. खुळा म्हणजे मूर्ख, वेडा, अक्कलशून्य, बावळा. ठीक आहे. खुळा म्हणजे मूर्ख, वेडा, अक्कलशून्य, बावळा. कळस म्हणजे शिखर, कळस म्हणजे टोक, कळस म्हणजे घुमट, कळस म्हणजे कलश. कासव. कासव म्हणजे कुर्म, कच्च, कच्चक. पण कमट हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे. कमट. ठीक आहे, ओके. कणव म्हणजे दया, कणव म्हणजे माया, कणव म्हणजे कृपा, कणव म्हणजे कीव, कणव म्हणजे करुणा. लक्षात आलं? अवकाश. अवकाशसाठी समानार्थी शब्द विचारलेले आहे. ठीक आहे. याच्यामधले बरेचसे शब्द हे रिपीट पण झालेले आहेत, लक्षात घ्या. पुढचा शब्द घ्या, अश्व. अश्व म्हणजे काय? घोडा, है, तुरंग, तुरंगम, वारू, वाजी आणि अस्प. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपण बघूया पुढचा शब्द, अही. अही म्हणजे काय? अही म्हणजे सर्प. ठीक आहे. अही म्हणजे काय? सर्प. साप, भुजंग, उरग. उरग हा आपल्यासाठी नवीन शब्द. ओके. उरग हा आपल्यासाठी नवीन शब्द. आसामी. आसामी म्हणजे जस्ट एक मिनिट थांबा. आसामी म्हणजे काय? आसामी म्हणजे इसम बघा. आसामी म्हणजे इसम, ज्याला आपण काय म्हणू शकतो? व्यक्ती म्हणू शकतो. व्यक्ती. ठीक आहे, व्यक्ती. इथे तुम्हाला इसम दिलं तर समजेल, पण आसामीचा अर्थ तुम्हाला लगे समजणार नाही की बाबा आसामी म्हणजे व्यक्तीच. ठीक आहे, ओके, क्लिअर. अंग कॉमन आहे, म्हणजे विचारतील का नाही माहित नाही, हे कॉमन आहे. पुढचा शब्द मी घेते, जे तुम्हाला नवीन आहे तेच मी तुम्हाला इथं सांगते. घडी. घडी, बरोबर. शब्द तर सोपा दिसतोय. घडी म्हणजे आपल्याला घडी म्हणजे घड्याळ वाटतं बघा. घडी म्हणजे घड्याळ वाटतं. वाटतं म्हणजे वाटतंच. आता तुम्ही म्हणू नका की नाही मॅडम आम्हाला नाही वाटलं, तर शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. घडी म्हणजे दुमड, संच, बस्तान आणि रचना. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे घाट. घाव, प्रहार, वार, आघात, तडाखा. हे आपल्याला माहित असतं, बरोबर. हे आपल्याला माहित असतं. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आहे घास. घास म्हणजे गवत, तृण, चारा. संहार म्हणजे नाश, विध्वंस, हत्या. ओके. संहार म्हणजे नाश, विध्वंस, हत्या. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे आपला घेर. याला स्टार करा. दिसताना सिंपल दिसतोय, पण आपल्याला थोडा विचार करावा लागेल. घेर म्हणजे काय? घेर म्हणजे आपण शक्यतो तर कपड्याचा घेर वगैरे असं कन्सिडर करतो. ठीक आहे, ओके. तर इथं आहे घेर म्हणजे वर्तुळ, घेर म्हणजे परिसर. घेर म्हणजे घेर म्हणजे वेडा. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट आपण पुढे बघूया. चपळ. चपळ, ठीक आहे. चपळचा अर्थ काय होतो? चपळ म्हणजे चलाक, वेगवान, तल्लख, हुशार. आता इथं तल्लख बुद्धी असं आपण मिनिंग घेतो, बरोबर. आपण मिनिंग काय घेतो? आपण मिनिंग घेतो तल्लख बुद्धी, बरोबर. पण इथं
त्याचा अर्थ चपळ असा पण होतो. म्हणजे आपण खूपच जर विचार केला ना तर अजूनच जास्त कन्फ्युजन होतं, लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या म्हणजे वाचनामध्ये हे सगळे शब्द असले पाहिजेत. अचानकच जर तुम्ही पेपरमध्ये बघितले शब्द तर तिथं तुम्हाला 100% हे कन्फ्युजन होणारच आहे. ठीक आहे. मग हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून काय करायचं, आपल्याला सुरुवातीला त्याची प्रॅक्टिस आपल्याला करून ठेवायची आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. चंद्र, याला स्टार करा. वारंवार रिपीट केले जातात क्वेश्चन. चंद्र, शशी, सोम, निशाना, चंद्रमा, हिमांशु, सुधाकर, निशापती, इंदू आणि शशांक. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे चंचल. चंचल म्हणजे उतावळा, चंचल म्हणजे श्वेत, चंचल म्हणजे अधीर, चंचल म्हणजे हा बघा, उच्छृंखलक. मे बी माझ्याकडनं उच्चार चुकत असेल, पण तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण बघूया पुढं. पुढचा आपला वर्ड कोणता आहे बघा. पुढचा आपला वर्ड आहे कबूल. अभिमत फक्त ऍड करा, नवीन अभिमत. ओके, अभिमत ऍड करा. त्याच्यानंतर आहे पुढचा आपला वर्ड कमळ. कमळचे समानार्थी शब्द माहित आहेत, सगळे माहित आहेत आपल्याला, बरोबर, सगळे माहित आहेत. पंकज, अंबुज, कमल, नीरज. अंबोज फक्त ऍड करा, अंबोज, अरविंद. हे काय करा तुम्ही, हे तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे, लक्षात आलं, क्लिअर. नेक्स्ट बघा कन्या. कन्या, कन्या म्हणजे मुलगी, पुत्री, सुता, तनया, तनुजा, लेक, नंदिनी, दुहिता. त्याच्यामध्ये नवीन एकही वर्ड नाहीये, सगळे आपण याच्या आधी पण पाहिलेलेच आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे बघूया. कवच म्हणजे आच्छादन, कवच म्हणजे आवरण, कवच म्हणजे टरफल. ठीक आहे. खबर, बातमी, वार्ता, संदेश, माहिती. सोपा आहे, सोपा आहे, काहीच अवघड नाहीये. अंग म्हणजे हे आपण बघितले. अहंकार म्हणजे काय, अहंकार म्हणजे गर्व, अहंकार म्हणजे टाटा, अहंकार म्हणजे घमेंड. ठीक आहे. ओके, लक्षात राहील. त्याच्यानंतर बघा अंधार, तम, काळोख, तिमीर. माहिती आपल्याला हे, याच्यामध्ये काही अवघड आहे का, काहीच अवघड नाही. ठीक आहे, काहीही अवघड नाही. आई, आवय, आंबा, जन्मदा. जे नवीन आहे ते फक्त ऍड करून घ्या. जे जे शब्द तुम्हाला इथे नवीन दिसत आहेत ते ते शब्द तुम्हाला काय करायचे आहेत, फक्त इथं ऍड करायचे आहेत. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा आकाश. आकाश म्हणजे गगन, आकाश म्हणजे गगन. ठीक आहे. आकाश म्हणजे अंबर, आभाळ, व्योम, अंतर. नवीन काय आहे, काहीच नाहीये, सगळे जुनेच वर्ड्स आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा वर्ड आपण बघूया. नेक्स्ट वर्ड आहे चट्टा. चट्टा म्हणजे व्रण, डाग, वन. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया चप्पल. चप्पल म्हणजे वाहन, जोडा, पायतान, पादत्राण. ओके. नेक्स्ट आपण पुढचा वर्ड आपण बघूया. बघा सोपे सोपे आहे, जास्त काही अवघड शब्द नाहीत. चाकर, नोकर, सेवक, गडी, दास, गुलाम. सोपा आहे, सोपा आहे, काहीच अवघड नाही. ठीक आहे. ओके, क्लिअर. चाचणी. चाचणी म्हणजे परीक्षा, तपासणी, पारख. चाचणी म्हणजे परीक्षा, तपासणी, पारख. ठीक आहे. ओके. चाणाक्ष म्हणजे हुशार, चतुर, चलाक. चांदणे म्हणजे काय, कौमुदी, ज्योत्स्ना, चंद्रिका. ठीक आहे. चौमुदी, कौमुदी, ज्योत्स्ना आणि चंद्रिका. चिलट, सोपा शब्द आहे की, असं विचारतात का एक्झाम मध्ये, अजिबात विचारत नाहीत, करू पण नका. ठीक आहे.
विचारत पण नाहीत, करू पण नाही का, जे विचारतात तेच आपल्याला इथं करायचं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वर्ड आहे इथं किळस म्हणजे तिटकारा, वीट. किळस म्हणजे तिरस्कार, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा वर्ड आहे आपला चुटपुट, काळजी. चुटपुट म्हणजे काय, हुरहुर. चूर म्हणजे काय, गर्क. ओके, चूर म्हणजे मग्न, गुंग, तल्लीन. लक्षात ठेवा. नेक्स्ट वर्ड आपण बघूया चेहरा, चर्या. माहितीये का तुम्हाला चेहऱ्याला चर्या हा शब्द आहे. मुद्रा, तोंडावळा, रूप. रूप आणि मुख माहितीये, चर्या आणि तोंडावळा आपल्याला इथं माहित नसतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण बघूया चचवाल, चौचाल, सॉरी चौचाल. याला आपण IMP करा स्टार्ट. चौचाल म्हणजे स्वैर वर्तणूक असलेली, वर्तणुकीस मर्यादा नसलेली कशीही वागणारी व्यक्ती म्हणजे चौचाल. ठीक आहे, आपण आहोत का चौचाल? नाही. आपण आपल्या अभ्यासाच्या बाबतीत डिसिप्लिन ठेवला पाहिजे. स्वैर वर्तणूक चालेल का? नाही चालणार. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढचा आपण शब्द बघूया आजार. हे माहिती आहे, इरेज करूया. आरंभ म्हणजे प्रारंभ, सुरुवात, आदी. कपडा म्हणजे वस्त्र, कपडा म्हणजे वसन, कपडा म्हणजे पट, अंबर. पट आपल्याला माहित नाहीये, वसन आपल्याला माहित नाहीये, तर हे शब्द काय करायचे आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कपट, कपट म्हणजे काय? कपट म्हणजे लबाडी, बरोबर. कपट म्हणजे काय? लबाडी. लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण बघूया कबूल. कबूल म्हणजे संमत, कबूल म्हणजे मान्य, कबूल म्हणजे पसंत, कबूल म्हणजे मंजूर, कबूल म्हणजे अनुकूल. कीर्ती, कीर्ती म्हणजे लौकिक, प्रसिद्धी, ख्याती. किल म्हणजे मेघ, हिरा, पाचल. किव म्हणजे दया, कृपा, करुणा. कुशल म्हणजे हुशार, चतुर, बुद्धिमान. कुटाळी म्हणजे कुचेष्टा, टवाळी, निंदा, उपहास. कुभांड म्हणजे आळ, कट, कारस्थान, लबाडी. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये जे तुम्हाला शब्द नवीन वाटतात ना ते फक्त तुम्ही करा. ओके, क्लिअर. कुभांड, आळ, कट, कारस्थान, जुलूम, अन्याय, छळ, जबरदस्ती, ज्योतिष, भविष्य बाधित, झगडा, भांडण, वाद, तंटा, कलह, संघर्ष, झुंज. सोपे शब्द आहेत ते मी तुम्हाला इथे जास्त सॉरी टीप मध्ये नाही घेत. जे अवघड आहेत तेवढे फक्त आपण इथं घेऊया. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा कोमल, कोमल म्हणजे नाजूक, बरोबर. कोमल म्हणजे नाजूक, मृदू, मऊ, सुंदर. क्रम म्हणजे अनुक्रम, रांगोळ. कल्पना म्हणजे युक्ती, तोड, उपाय, शक्कल. खग म्हणजे पक्षी, विहंग, माहिती आहे. खेद म्हणजे खेद म्हणजे काय बघा, खेद म्हणजे वैषम्य. काय? वैषम्य, विषाद, दुःख. खंड म्हणजे ग्रंथ, अध्याय. ओके, लक्षात आलं? लक्षात राहील का बघा. त्याच्यानंतर आहे खंक. याला करा स्टार. खंक म्हणजे दिन, खंक म्हणजे दरिद्री, खंक म्हणजे द्रव्यहीन, खंक म्हणजे निर्धन. गणपती. खंक नवीन शब्द आहे. चला बघा गरुड. गरुड म्हणजे जस्ट एकच मिनिट थांबा.
गणपती, गजानन, एकदंत, गणेश, गौरी नंदन. ठीक आहे. ओके. विघ्नहर्ता, गौरी सूत. एवढं सोपं विचारतील आपल्याला? नाहीत विचारणार, नाही विचारणार. ठीक आहे. ओके. जस्ट एक मिनिट थांबा. त्याच्यानंतर आहे ठग. ठग म्हणजे काय? ठग म्हणजे खगेंद्र, सॉरी, ठग म्हणजे लुच्चा, फसवा, लुटारू, भामटा. ठाव म्हणजे, याला स्टार करा, ठाव म्हणजे तळ, बुड, पोली. डोळा, डोळा म्हणजे नयन, लोचन, नेत्र, अक्ष, अक्षु, चक्षु. डोके म्हणजे काय? डोके म्हणजे शिर, मस्तक, शीर्ष. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, जवळ. जवळ म्हणजे निकट, नजीक, समीप, सन्निध. हा नवीन शब्द आहे. जरब म्हणजे काय? जरब म्हणजे दरारा. बरोबर. जरब म्हणजे काय? जरब म्हणजे दरारा. जरब म्हणजे दशहत. लक्षात आलं? दशहत तर आपल्याला माहित असतं, वचक पण माहित असतं आपल्याला, धाक पण माहित असतं. ठीक आहे. जे माहित नाही ते तुम्ही थोडस लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जे माहित नाही ना ते तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. थोर म्हणजे मोठा, ज्येष्ठ, पूज्य. बरोबर. दगड म्हणजे धोंडा, शिळा, पाषाण, खडकाळी, शिला. दागिना म्हणजे आभूषण. याच्यामध्ये सगळं सोपंच आहे, याच्यामध्ये अवघड तर काहीच नाहीये. त्याच्यानंतर आता इथं बघा, दैन्य म्हणजे हलाकी वगैरे. दैन्य आता काय होतं माहितीये का, तुम्हाला हे दोन शब्दामध्ये कन्फ्युजन. दैन्यला हलाकी, गरिबी, हीनपणा. दैव म्हणजे नशीब, भाग्य, प्रारब्ध. ललाट, ललाट शब्द नवीन आहे. तकदीर आपल्याला माहिती असतं. ठीक आहे. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. धनी. धनी म्हणजे मालक, धनी म्हणजे स्वामी. बरोबर. धनी म्हणजे मालक, धनी म्हणजे स्वामी, धनी म्हणजे काय? पती. चला बघा, नेक्स्ट आपण पुढे बघूया. थोडा. थोडा म्हणजे अल्प, किंचित, थोडका. ठीक आहे. थोडा म्हणजे अल्प, किंचित, थोडका. याच्यामध्ये तुम्हाला इकडचे शब्द जे आहेत ना, सगळे शब्द कॉमन आहेत बघा. याच्यामधले सगळे शब्द आपण नाही घेतले तरी चालेल. पर्वत साठी तुम्हाला गिरी, अचल, शैल, आद्रा हा शब्द नवीन आहे, लक्षात ठेवा. पृथ्वी हा शब्द विचारला जातो भू, धरती, बहुनी, वसुंधरा, क्षिती, भूमी, मही आणि मेदिनी. ठीक आहे. ओके. धनिक साठी श्रीमंत, सावकार, धनवान, धनाढ्य. सोपा आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट तुम्हाला नायक, म्होरक्या, पुढारी हे सगळं माहितीये. निकड माहितीये. निखालस, याला स्टार करा. निखालस म्हणजे स्पष्ट, निखालस म्हणजे साफ, निखालस म्हणजे निश्चित. समानार्थी शब्द आहेत. बरोबर. निपुण. निपुण म्हणजे निष्णात, निपुण म्हणजे कुशल, निपुण म्हणजे प्रवीण. नौबत. नौबत म्हणजे नगारा, डंका, प्रसिद्धी, कीर्ती. पत्नीसाठी अंबुली शब्द लक्षात ठेवा, अस्तुरी शब्द लक्षात ठेवा. दोन शब्द नवीन आहेत. बरोबर. पराक्रम माहित आहे आपल्याला, प्रवासी, पाय, पात्र, प्राण, प्रसाद, प्रासाद, सॉरी प्रसाद नाही, प्रासाद. ठीक आहे. ओके. फुकट माहिती आहे आपल्याला, खुशालकी पण माहिती आहे, फुकट पण माहिती आहे. फोल म्हणजे निरर्थक, व्यर्थ, रिकामी, पोकळ, निष्फळ. बळ म्हणजे शक्ती, जोर, सामर्थ्य, ताकद, क्षमता. बरोबर. बडदास्त, याला स्टार करा. म्हणजे सोपं आहे तरी पण मी स्टार करा म्हणते, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतं. ठीक आहे. ओके. बखर म्हणजे बातमी, हकीकत. बखर म्हणजे चरित्र, हे लक्षात ठेवा. बटीक, याला स्टार करा. बटीक म्हणजे मोलकरी, बटीक म्हणजे दासी, बटीक म्हणजे कुणबी. बडगा, सोटा, सोडगा, दंडुका, बहादूर माहिती आहे. बाप, अंबक, तीर्थरूप. अंबक फक्त लक्षात ठेवा, तीर्थरूप तर आपोआप लक्षात राहून जाईल. ठीक आहे. ओके. क्लिअर. बाग म्हणजे बगीचा, उद्यान, उपवन, वाटिका. बातमी म्हणजे वार्ता, संदेश, वृत्तांत, मजकूर, हकीकत, वृत्त.
बऱ्यापैकी शब्द मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. पुष्प, हा पुष्प मध्ये तुम्ही आरल आणि सोम फक्त ऍड करून घ्या. माकड माहिती आहे, मित्र माहिती आहे, मुलगा, नंदन फक्त ऍड करून घ्या. यज्ञ, त्याला स्टार करा. यज्ञ आणि यत्न दोन्ही व्यवस्थित करा. यत्न म्हणजे काय? प्रयत्न, खटपट, उद्योग, परिश्रम. यज्ञ म्हणजे काय? याग, मख, होम, धर्मकृत्य. युद्ध हे माहिती आहे आपल्याला, फरमान माहिती आहे. फणकार लक्षात ठेवा. फणकार म्हणजे सपाटा, आघात, प्रहार, तडाखा. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला सगळे शब्द माहित आहेत, जास्त काही अवघड नाहीत. आता आपण घेऊया क्वेश्चन. चला, पहिला क्वेश्चन काय आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या समोर. खालील प्रत्येक शब्दापुढे 4 शब्द दिलेले आहेत. ठीक आहे, काय म्हणते इथं? प्रत्येक शब्दाच्या पुढे 4 शब्द दिलेले आहेत. या 4 शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाच्या समानार्थी आहे, तो ओळखा असं म्हटलंय. शब्द बघितलेत आपण, बघितलेले आहेत. विपिन हा शब्द बघितलाय. आठवा थोडस जे शब्द आपण बघितलेले आहेत ते. ठीक आहे, ओके. चला, विपिन म्हणजे सारस, विपिन म्हणजे अटवी, विपिन म्हणजे उपवन, विपिन म्हणजे हिरण्य. तुम्हाला काय म्हटलंय? समानार्थी शब्द बघा म्हटलंय. ठीक आहे, तर विपिन म्हणजे काय? विपिन म्हणजे अटवी, बरोबर. सारस, उपवन, हिरण्य येईल का? नाही येणार. तर विपिन म्हणजे काय? विपिन म्हणजे आठवी. जितकी मी शब्दांची लिस्ट दिली तेवढी लिस्ट तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. व्योम म्हणजे काय? व्योम म्हणजे कांतार येईल का? नाही येणार. व्यान येईल का? नाही येणार. क्षमा येईल का? नाही. वितान. व्योम म्हणजे वितान. याचा अर्थ मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अभ्र म्हणजे काय? अभ्र म्हणजे अचल, पयोधी, समीर, वारा वगैरे येईल का? नाही. अभ्र म्हणजे वारीत, लक्षात घ्या. भुवई म्हणजे काय? भुवई म्हणजे भ्रतार येईल, नाही येणार. भाता येईल, नाही येणार. भ्रुकुटी, बरोबर. भुवई म्हणजे भ्रुकुटी, ओके. केस म्हणजे काय येणार? कुंडल, कुंतल. सेम शब्द दिले जातात बघा कन्फ्युजन साठी. कुंतल येईल, बरोबर. कुंडल येईल का? नाही येणार. कुंतल येईल. क्षेम म्हणजे काय? 6 नंबरचा क्वेश्चन. क्षमा, शिक्षा, योग, क्षेम, वहाम्यहम, कल्याण, बरोबर. आम्ही कल्याण पाहतो. धरा म्हणजे काय? धरा, 13 नंबरचा क्वेश्चन. धरा म्हणजे क्षमा. चपला म्हणजे काय? 14 नंबरचा क्वेश्चन. चपला म्हणजे सौदामिनी. चपला म्हणजे सौदामिनी. प्रमोद म्हणजे काय? 15 नंबरचा क्वेश्चन. प्रमोद म्हणजे तोष, बरोबर. प्रमोद म्हणजे तोष. ख म्हणजे काय? ख म्हणजे काय? 16 नंबरचा क्वेश्चन. ख म्हणजे नभ. वल्लभ म्हणजे काय? आता बाकीचे शब्द मी आधीच तुम्हाला सांगितले, त्याच्यामुळे मी जास्त एक्सप्लेन करत नाही. वल्लभ म्हणजे काय? वल्लभ म्हणजे धव. याला करा स्टार, लक्षात राहत नाहीत असे क्वेश्चन. जाया म्हणजे काय? जाया म्हणजे कलत्र. हे बाकीचे सगळे येईल का? नाही येणार. अटवी. आता इथं अटवीचा एक शब्द आपण घेतला होता, बरोबर. अटवीचा शब्द घेतला होता की नाही? घेतला होता. मग अर्थ काय? इथं काय येईल उत्तर बघा. अटवी. 19 नंबरचा क्वेश्चन. अटवी म्हणजे कानन, बरोबर. विपिन म्हणजे अटवी, विपिन आठवी म्हणजे कानन. अशा प्रकारे तुम्ही शब्द इथं व्यवस्थित समजून घेऊ शकता. वल्लरी म्हणजे काय? वल्लरी 7 नंबरचा क्वेश्चन. वल्लरी म्हणजे लता. शब्दशः अर्थ घ्यायचा का? स्त्री नाही. मासा म्हणजे काय? मासा म्हणजे मीन. अनिल म्हणजे काय? अनिल म्हणजे समीरण येईल का? बरोबर आहे, समीरण येईल, बरोबर. मंडूक म्हणजे काय? माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती असतं. मंडूक म्हणजे भेक, बरोबर. पत्र म्हणजे काय? हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पत्र म्हणजे काय? पत्र म्हणजे पल्लव, ओके. शैल म्हणजे काय? 12 नंबरचा क्वेश्चन. शैल म्हणजे नथ. आपल्याला वाटत नाही, त्यामुळे इथं काय होतात? इथं आपली उत्तरं चुकू शकतात. ठीक आहे, ओके. चला, पुढचा क्वेश्चन घ्या. 21 नंबरचा क्वेश्चन. निशा. निशा म्हणजे काय? 21 नंबरचा क्वेश्चन. निशा म्हणजे यामिनी. ठीक आहे, निशा म्हणजे यामिनी. रिपू म्हणजे काय? रिपू म्हणजे शत्रू, बरोबर. आपल्याला माहिती आहे. रिपू म्हणजे अरी. नृप म्हणजे काय? नृप म्हणजे बघा भूप, बरोबर. राजा. विप्र म्हणजे काय? विप्रेचा समानार्थी शब्द मी घेतला होता, आठवते का बघा. 24 नंबरचा क्वेश्चन. विप्र म्हणजे द्विज, ओके. विप्र म्हणजे द्विज. त्याच्यानंतर आहे सलील. 25 नंबरचा क्वेश्चन बघा. सलील, ठीक आहे. सलील. सलीलचा अर्थ काय होतो? सलीलचा अर्थ होतो पाणी, ठीक आहे. सलीलचा अर्थ काय होतो? पाणी. लक्षात आलं? क्लिअर. नेक्स्ट बघा. वस्तुनिष्ठ प्रश्न संच 2. असे खूप सारे संच आहेत पुस्तकामध्ये. खाली तुम्हाला दिलेल्या प्रत्येक शब्दापुढे काय आहेत?
4 पर्यायी शब्द दिलेले आहेत. ठीक आहे, ओके. त्यापैकी 3 शब्द मूळ शब्दाचे समानार्थी शब्द असून एक शब्द भिन्न आहे. म्हणजे पृथ्वी हा शब्द दिलाय, याचे 3 समानार्थी शब्द आहेत आणि एक इथं विरुद्धार्थी शब्द तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, तर पृथ्वी म्हणजे अवनी, बरोबर आहे का? बरोबर आहे. ओके, पृथ्वी म्हणजे अवनी, पृथ्वी म्हणजे क्षिती, पृथ्वी म्हणजे उर्वी. पण विभावरी म्हणजे पृथ्वी का? नाही. बरोबर, इथे पृथ्वीचे 3 समानार्थी शब्द तुमचे रिवाइज होत आहेत. ओके, बाण म्हणजे काय? बाण, बाण म्हणजे शर, सायक, तीर. पण बाण म्हणजे कोदंड का? नाही. केस म्हणजे कुंतल, बरोबर, केस म्हणजे कुंतल, बरोबर आहे का? बरोबर आहे. ओके, हॅलो, हा, जस्ट एक मिनिट. हा, एकच मिनिट.
तर आपण कंटिन्यू करूया. पुढचा वर्ड बघा. नेक्स्ट आपला वर्ड आपण घेतोय धनुष्य. ठीक आहे, धनुष्य हा शब्द आपण बघितलेला आहे. नेक्स्ट वर्ड आहे आपला अंधार. ठीक आहे, वर्ड सोपे दिसतात की नाही, बरोबर. एखादा नवीन जर शब्द आपल्याला टाकला तर थोडासा आपल्याला काय होतं, इथं प्रॉब्लेम येतो. ओके, अंधारचा मिनिंग काय येतो, तमनिशा तिमिर काळोख, सगळे सेम सेम दिसतात. याच्यामध्ये आपल्याला और ओळखायचं आहे. निशा, निशा म्हणजे काय, निशा म्हणजे रात्र, रात्र आणि अंधार याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, ओके. चला तर बघा, आजच्या सेशन मध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या सेशन मध्ये आपण पुढचे जे काही आपले क्वेश्चन आहेत ते कंटिन्यू करूया. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर. मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. चला, कुठपर्यंत आलो होतो बघा आपण. आजच्या लेक्चर मधला पहिला क्वेश्चन तुमच्या समोर, भंडारदरा धरणाच्या म्हणजे विल्सन बंधारा या जलाशयाला आर्थर सागर या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, ओके. पुढचं सेंटेन्स आहे, म्हणजे इथे तुम्हाला या धरणाचं नाव, जलाशयाचं नाव, दोन फॅक्ट तुम्हाला एका वाक्यामधून. आता क्वेश्चन जे आहे तुमच्या समोर 2 लाइनर 3 लाइनर, ते तिथून तुमचे जवळजवळ 6 ते 7 क्वेश्चनची तयारी होते, लक्षात ठेवा. आपल्या राज्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जोर्वे, नेवासा आणि खामगाव या ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. तिसरं विधान आहे, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना इसवी सन 1919 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात हरेगाव येथे खाजगी क्षेत्रामध्ये उभा राहिला. आणि तुम्हाला खाली विचारलेला आहे, कोणती विधाने योग्य आहेत. 1, 2 आणि 3, फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 2 आणि फक्त 3. काय येईल उत्तर बघा. चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्या पटापट, जेवढे विद्यार्थी जॉईन आहेत. क्वेश्चन क्लिअर दिसत नसतील तर क्वालिटी चेंज करा बरं का. क्वेश्चन जर क्लिअर दिसत नसतील तर क्वालिटी चेंज करा. ओके, बघा. चला, काय येईल उत्तर. जास्त वेळ लावू नका, जास्त काही अवघड क्वेश्चन नाही. तिन्ही पण विधान योग्य आहेत, बरोबर. बघा, भंडारदरा धरण यालाच विल्सन बंधारा म्हणतात. म्हणजे आयोगाने तुम्हाला क्वेश्चन मध्ये कोणताही शब्द जरी वापरला तरी कन्फ्युजन व्हायला नकोय. इथं तुम्हाला आर्थर सरोवराचं नाव आलेलं आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी ला असतात. एका बाजूला तुम्हाला प्रकल्प ऑब्लिक धरण त्याची नावं दिलेली असतात आणि एका बाजूला तुम्हाला त्याचे जलाशय दिलेले असतात, जोड्या लावा असा. खतीब सरांचं जर पुस्तक तुम्ही काढलं तर खतीब सरांच्या पुस्तकामध्ये जलप्रणाली किंवा नदी प्रणाली हा जो टॉपिक आहे, त्या टॉपिकमध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही नद्यांचा अभ्यास करता तिथं तुम्हाला सगळे प्रकल्प पण मेन्शन केलेले आहेत. शिवाजी सागर असेल किंवा एसाजी कंक जलाशय असेल, यशवंत सागर असेल, तर हे क्वेश्चन बऱ्याच वेळा येऊन गेलेले आहेत आणि रिपीट येऊ पण शकतात. ओके, तर जिओग्राफीला खूप चांगले मार्क मिळतात बघा. फक्त पुस्तकं तुम्ही चांगली वापरा. खतीब सरांचं पुस्तक वन स्टॉप सोल्युशन आहे, याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत. तर पहिलं विधान बरोबर आहे. अहमदनगर जिल्हा, तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोर्वे, नेवासा आणि खामगाव ताम्रपाषाण युगीन संस्कृती. आता इथं तुम्हाला प्राचीन भारताचा अभ्यास तर ग्रुप बी ला नाहीये, राज्यसेवेसाठी आहे प्राचीन भारत. तिथं तुम्हाला स्टोन एज शिकावं लागतं, त्याच्यामध्ये हे ताम्रपाषाण युगीन संस्कृती आहे. इथं फक्त तुम्हाला काय चेक करायचंय की आपल्या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी संस्कृतीचे अवशेष सापडले, तर जोर्वे, नेवासा आणि खामगाव. ठीक आहे, जिल्हा पण लक्षात ठेवायचा आहे. उद्या पुढे जाऊन तुम्हाला ही ठिकाणं देतील आणि जिल्हा पण विचारू शकतात. ओके, पहिला साखर कारखाना, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होऊ शकतं. पहिला साखर कारखाना, पहिला सहकारी साखर कारखाना, असे 2 प्रकारचे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जातात. तर ही डेट लक्षात ठेवा आणि जिल्हा लक्षात ठेवा आणि हे ठिकाण पण लक्षात ठेवा. म्हणजे इथून तुमचे 3 पॉइंट्स निघतात, पुढे जाऊन त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. तर उत्तर आहे 1, 2 आणि
3 असे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित बघा, अनालिसिस करा. आपल्या ठोकळ्यामध्ये 350 प्लस क्वेश्चन आहेत. 60 नंबरचा क्वेश्चन घ्या. बल्लारशा पेपर अँड स्ट्रॉ मिल या नावाने प्रसिद्ध असलेली कागद गिरणी कोठे आहे? चंद्रपूर, भिगवण, पुणे, बल्लारपूर, चंद्रपूर आणि खोपोली, रायगड. वर्षभर तुम्ही रेफरन्स बुक खतीब सरांचं वापरा. एक्झामच्या आधी तुम्ही ठोकळा घ्या. अजून पण तुमच्या एक्झामला टाइम आहे. ठोकळा व्यवस्थित अभ्यासा. चांगला स्कोर येतो ठोकळा अभ्यासल्यानंतर पण रेफरन्स बुक पण सोबत पाहिजे. चला, काय येईल उत्तर? इथं तुमच्या सिली मिस्टेक होऊ शकतात घाईघाईमध्ये. हा एक ऑप्शन तुमचा इलिमिनेट होतो, हा पण इलिमिनेट होतो, बरोबर. आता भिगवण या ठिकाणी इथं तुम्हाला भिगवणचा ऑप्शन का दिलेला आहे, तर भिगवण या ठिकाणी सुद्धा कागद गिरणी आहे. पण तुम्हाला इथं बल्लारशा पेपर अँड स्ट्रॉ बोर्ड मिल या नावाने म्हटलंय. ओके, घाईघाईमध्ये भिगवण उत्तर द्यायचं नाही, किंवा घाईघाईमध्ये चंद्रपूर पण उत्तर द्यायचं नाही. उत्तर आहे बल्लारपूर, चंद्रपूर, बरोबर. तर अशा छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या घाईघाईमध्ये होऊ शकतात, आपल्याला करायच्या नाही. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी व ताराबाई मोडक यांनी स्थापन केलेल्या ग्राम बाल शिक्षण संस्थेशी निगडीत असलेले पालघर जिल्ह्यातील स्थळ म्हटलंय. डहाणू, बोर्डी, तलासरी आणि कोसबाड. तुम्हाला कोसबाड याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आला होता की नाही? अनुताई वाघ यांच्यावरती कोणत्या एक्झामला आला होता? ग्रुप सी मध्ये आला होता का राज्यसेवेला आला होता? बघा, कट कॉपी पेस्ट क्वेश्चन येतात बरं का, भरपूर क्वेश्चन येतात, पण तुमचं लॉजिक सुद्धा खूप चांगलं डेव्हलप होतं जर तुम्ही चांगली पुस्तकं वापरली तर. मुलांना काय वाटतं माहिती का, की आहे असा क्वेश्चन आला पाहिजे, पण कुठंतरी तुम्ही कोसबाडचा उल्लेख वाचलेला असतो, तिथं क्वेश्चन तुम्ही अनालिसिस केलेला असतो आणि त्याच्याशी रिलेटेडच क्वेश्चन तुम्हाला आला तर तुम्हाला उत्तरं येतात. ओके, चला, 61 नंबरचा क्वेश्चन. चला बोला पटापट, उत्तर काय येईल? एकही विद्यार्थी आन्सर देत नाही आहेत. चुकलं तर चुकू द्या, काहीच हरकत नाही. चुकलं तरी चुकू द्या, काहीच हरकत नाही. बघा, याचं उत्तर आहे बोर्डी. ठीक आहे, बोर्डी. पालघर जिल्हा म्हटलं, इथं तुम्हाला आता डहाणू, तलासरी ही ठिकाणं तर तुम्हाला कोकणशी रिलेटेडच दिसतात. हा फक्त ऑप्शन तुमचा इलिमिनेट होऊ शकतो. इथं ताराबाई मोडक यांचं नाव आलंय. जर तुम्ही अनुताई वाघ यांच्याशी संबंधित वाचलेलं असेल तर तुम्ही हा ऑप्शन इलिमिनेट करा. नाहीतर कसं होतं माहिती का, कधी कधी आपण कुठेतरी कोसबाड वाचलेलं असतं पण आपण अनुताई वाघ यांचा उल्लेख वाचलेला नसतो. मग आपल्याला काय वाटतं, ताराबाई मोडक म्हटलं की पटकन आपण कोसबाडला टिक करतो, बरोबर. आणि एक्झाम, हा तर काय होतं, आपल्याला वाटतं आपण जे उत्तर दिलं तेच बरोबर आहे, पण एखादा पॉइंट तुम्ही घेताय तर तो पॉइंट व्यवस्थित वाचा. ओके, चला, 62 नंबरचा क्वेश्चन बघा. माथेरान हे सह्याद्री पर्वतातील थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? असाही क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊन गेलाय. रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आता तुम्हाला विचारले की तालुका सांगा, कोणत्या तालुक्यामध्ये आहे? खालापूर, पोलादपूर, महाड आणि कर्जत. चला, इझी क्वेश्चन आहे बघा, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचं ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वात जवळचं ठिकाण म्हटलं जातं. ठीक आहे, तुम्हाला फक्त काय विचारलंय, तुम्हाला तालुका विचारलाय. बघा, तुम्हाला आता हे एवढं डीप मध्ये नाही विचारणार की बाबा माथेरान हे जे ठिकाण आहे ना, सह्याद्रीची मुख्य रांग जी आहे ना, त्या रांगेपासून जरा वेगळी रांग समजली जाते, वेगळी डोंगर रांग, थोडीशी सुटलेली म्हणतात बघा, थोडीशी सह्याद्रीला सोडून असं म्हटलं जातं.
तर याचं उत्तर आहे 62 नंबरचा क्वेश्चन खालापूर. लक्षात ठेवा. आतापर्यंत आयोगाने सिंपल क्वेश्चन विचारला तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात आहे. आता आयोगाला माहित झालं की विद्यार्थ्यांना जिल्हा तर माहित आहे, आपण विद्यार्थ्यांना तालुका विचारूया. ठीक आहे. बऱ्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला आता तालुके किंवा स्पेसिफिक ठिकाण विचारलं जात आहे आयोगाकडून. देवीच्या 3.5 पीठांपैकी एक गणले जाणारे रेणुका देवीचे माहूर हे क्षेत्र नांदेड जिल्ह्यात आहे. हा क्वेश्चन तुम्हाला उलटा पण विचारला जाऊ शकतो की नांदेड जिल्ह्यामध्ये देवीच्या 3.5 पीठांपैकी एक गणलं जाणारं डॅश डॅश देवीचे क्षेत्र आहे, असाही विचारला जाऊ शकतो. किंवा माहूर विचारलं जाऊ शकतं, नांदेड जिल्हा विचारला जाऊ शकतो. आता इथं तुम्हाला काय विचारलं, इथं तुम्हाला तालुका विचारलाय. माहूर, कंधार, हदगाव आणि मुखेड. 63 नंबरचा क्वेश्चन. चला, जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत पटापट उत्तर द्या. उत्तर चुकली तर चुकू द्या, काहीच हरकत नाही. एकदम इझी क्वेश्चन आहे बघा. इझी म्हणजे असे क्वेश्चन म्हणजे हातचे मार्क असतात, फ्रीचे मार्क म्हणू शकता तुम्ही की फ्रीचे मार्क आहेत हे. ठीक आहे. उत्तर आहे माहूर. माहूर हा तालुकाच आहे, लक्षात ठेवा बरं का. हा जिल्हा फक्त नांदेड आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला ना अशा प्रकारचे क्वेश्चन पूर्वी राज्यसेवेला पण विचारले जायचे. 12 ज्योतिर्लिंग सांगा, अष्टविनायक सांगा. आता राज्यसेवेला नाही देत, पण कंबाईन ग्रुप सी ला तुम्हाला असे सोपे सोपे क्वेश्चन विचारले जातात. 64 नंबरचा क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करा. सातारा जिल्ह्यातील माहुली येथे येरळा आणि कृष्णा या 2 नद्यांचा संगम झाला आहे. दुसरं विधान आहे तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र सध्याच्या ठाणे जिल्ह्यात स्थित आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात येते. अचूक विधाने ओळखा. 64 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन 3 लाईनर आहे, मी तुम्हाला वाचायला वेळ देते, वाचून व्यवस्थित उत्तर द्या. सातारा जिल्हा तुम्हाला येरळा नदीवरती याच्या आधी पण क्वेश्चन आलेला आहे एका मार्काला. कोणत्या नदीची उपनदी आहे आणि कोणत्या बाजूने मिळते, बरोबर. कृष्णा नदी. तसं बघितलं तर नदी प्रणालीवरती 1 किंवा 2 क्वेश्चन असतातच ग्रुप बी ला. अचूक विधान तुम्हाला विचारलेलं आहे. चला बघा, हा क्वेश्चन तुम्हाला थोडस इन्फॉर्मेशन जर माहित असेल तरच येईल, नाहीतर येणार नाही. कृष्णा आणि येरळा या नद्यांचा संगम बघा. येरळा नदी सातारा जिल्ह्यातली नदी आहे, बरोबर. सातारा जिल्हा खटाव तालुका इथं उगम आहे, बरोबर. हा पण ब्रह्मनाळ येथे संगम होतो, बरोबर. इथं तुम्हाला माहुली दिलेला आहे, त्याच्यामुळे हे विधान चुकलं. जिथं जिथं एक आहे ते ऑप्शन इलिमिनेट करून टाका. 2 ऑप्शन तुमचे इलिमिनेट झाले. तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र ठाणे जिल्ह्यात येतं का? ठाणे जिल्ह्यामध्ये नाही येत, बरोबर. तारापूर हे पहिलं अणुशक्ती केंद्र नाही. चला बोला पटापट. तारापूर. तारापूर बद्दल किती माहिती आहे तुम्हाला? कुठे येतं तारापूर? पालघर जिल्ह्यामध्ये येतं ना. मग इथं तुम्हाला ठाणे दिलेलं आहे, पालघर. पालघर जिल्ह्यात स्थित आहे, सध्याच्या पालघर जिल्ह्यात. त्याच्यामुळे दुसरा ऑप्शन पण इलिमिनेट करून टाका. उत्तर आलं तुमचं तिसरा ऑप्शन. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतं. कुठे येतं? नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतं. ठीक आहे. चला, कुणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? जेवढे विद्यार्थी जॉईन आहेत, जेव्हा तुम्हाला असे 3 लाईनर 4 लाईनर क्वेश्चन विचारले जातील तर तुम्हाला तिथं खूप केअरफुली बघावं लागतं.
शफल करून तुम्हाला तिथं वाक्य दिलेले असतात, पण जर तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन जर तुमच्या हाताखालून गेलेले असतील तर तुम्हाला आयोगाचे पेपर काहीच कठीण वाटणार नाही. 55 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे, खालील विधानांवर विचार करा. ठीक आहे. पहिलं विधान आहे, शिवकालीन रांगणा हा इतिहास प्रसिद्ध किल्ला सिंधुदुर्ग जिल्हा, हे तुम्हाला चेक करायचंय. कणकवली तालुका म्हटलंय, तर हे बरोबर आहे का बघा. तुम्हाला जिल्हा पण बघायचा आहे आणि तुम्हाला तालुका पण बघायचा आहे. आंबोली हे सह्याद्री पर्वतराजीतील थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात आहे. इथं पण तुम्हाला जिल्हा बघायचा, तालुका पण चेक करायचा आहे. औरंगाबाद जिल्हा अजिंठा येथील लेण्या सह्याद्री पर्वताच्या 7 माळा रांगेतील इंद्याद्री शाखेमध्ये वसलेल्या आहेत. आणि विचारलेलं आहे योग्य विधान कोणतं. म्हणजे इथून तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन पण मिळते आणि पुढे इथून तुमचे क्वेश्चन पण भरपूर तयार होतात. 55 नंबरचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील किल्ले. खतीब सरांच्या पुस्तकामध्ये चार्ट आहे, बरोबर. रांगणा किल्ला कुठे आहे? तो रांगणा किल्ला उर्फ याला काय म्हटलं जातं माहिती का? प्रसिद्धगड. रांगणा किल्ल्याचा अजून एक नाव आहे प्रसिद्धगड. ठीक आहे, प्रसिद्धगड. ओके. सह्याद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या रांगणा. चला बोला, कुठे येतो रांगणा किल्ला? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो का? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो ना, कोल्हापूर जिल्हा. पाटगाव, चिक्केवाडी, नारूर, कुडाळ ही ठिकाणं आहेत, बरोबर, जवळची ठिकाणं. शिलाहार राजा भोज यांनी बांधलेला आहे हा किल्ला. तर हे तुमचं विधान चुकीचं आहे. बाकी आंबोली थंड हवेचं ठिकाण आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण आहे आणि सावंतवाडीमध्ये पण आहे. औरंगाबाद, अजिंठा, सातमाळा, इंद्याद्री हे बरोबर आहे. म्हणजे 2 आणि 3 बरोबर, बाकीचं चुकलं. समजला का क्वेश्चन? क्वेश्चन समजला? जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत, क्वेश्चन समजला का बघा. इथं सोपं वाटतं, एक्झाम मध्ये हे इलिमिनेशन करण्यासाठी तुमचा तेवढा अभ्यास पाहिजे, तुमचं तेवढं रीडिंग पण पाहिजे आणि अशा प्रकारचे क्वेश्चन वारंवार तुम्ही सोडवलेले सुद्धा असले पाहिजेत. ठीक आहे. चला 56 नंबरचा क्वेश्चन घ्या. हातमाग यंत्रमाग व्यवसायामुळे प्रसिद्धीस आलेले इचलकरंजी हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात वसले आहे असं तुम्हाला म्हटलंय? करवीर, हातकणंगले, कागल आणि शिरोळ. पुन्हा तुम्हाला इथं जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासता, 16 ते 17 क्वेश्चन तुम्हाला ग्रुप बी ला विचारले जातात महाराष्ट्राच्या भूगोलावरती. तर सुरुवातीला जर तुम्ही खतीब सरांचं पुस्तक काढलं तर तिथं तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशाच दिलेला आहे. जर तुम्ही नकाशा व्यवस्थित केला तर पुढचा सिलेबस खूप सोपा होऊन जातो. 56 नंबरचा क्वेश्चन, इचलकरंजी. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात की नाही याला? इचलकरंजीला काय म्हटलं जातं? महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हटलं जातं, बरोबर. महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर जिल्हा आणि तालुका विचारलाय तुम्हाला. हातकणंगले, बरोबर. हातकणंगले, हातकणंगले. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन घ्या. 57 नंबरचा. खाली डोंगरी किल्ले व ते ज्या जिल्ह्यात बसले आहेत त्यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यांपैकी अचूक जोड्या ओळखा. मनोहरगड, रत्नागिरी, रतनगड, अहमदनगर, अर्नाळा, ठाणे, नरनाळा, अकोला. फक्त 1 आणि 3, फक्त 2 आणि 4, फक्त 2, 3, 4 आणि फक्त 1, 2, 4. नरनाळा, अर्नाळा, कर्नाळा याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. महाराष्ट्रातील किल्ल्यांची लिस्ट तुम्हाला बघून घ्यायची.
बघा, तुम्ही आता तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असं 350 प्लस किंवा 350 जवळपास 350 प्लस नका म्हणू, जवळपास 350 किल्ले तुम्हाला मिळतात, बरोबर. त्याच्यामधले जर महत्वाचे किल्ले बघितलं तर राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, बरोबर, विशालगड, जंजिरा. ओके. तर याच्यामधले 350च्या 350 आपल्याला विचारतात का? नाही. आपल्या पुस्तकामध्ये जे मेन्शन आहे आपल्या म्हणजे खतीब सरांच्या तेवढेच तुम्हाला विचारले जातात. इथे तुम्हाला अचूक जोडी विचारलेली आहे. बघा, रतनगड अहमदनगर हे बरोबर आहे आणि नरनाळा अकोला हे बरोबर आहे. चुकलेलं काय आहे? मनोहरगड आणि अर्नाळा. तर त्याचं उत्तर मला सांगा, मनोहरगड कुठे येतो? मनोहरगड. वेळ देते मी तुम्हाला, विचार करून उत्तर द्या. अर्नाळा किल्ला कुठे येतो? चला बोला. पालघर जिल्हा, बरोबर. पालघर. इथं तुम्हाला ठाणे दिलंय. चुकलं. ओके. तिसरं चुकीचं आहे म्हटल्यानंतर हा ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला. आता इथे तुम्हाला मनोहरगड दिलेला आहे, ते पण मला सांगा. चला बोला. सिंधुदुर्ग. इथं रत्नागिरी दिले, बरोबर ना? सिंधुदुर्ग आहे का बघा. आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्याला किती माहिती आहे? बरं, महाराष्ट्राबद्दल माहितीचं सोडा, आपल्या एक्झामसाठी आपली किती तयारी आहे तो प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, की आपल्या एक्झामसाठी. व्हेरी गुड, अमोल सरांनी उत्तर दिलेलं आहे, बरोबर. ठीक. हा, बरोबर. मनोहरगड रत्नागिरीला नाहीये, सिंधुदुर्ग, बरोबर का? सिंधुदुर्ग. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय आलं? 2 आणि 4. एवढं सोपं दिसतं नाही, पण एवढं सोपं नाहीये. आपण जेवढं समजतो तेवढं सोपं नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघा. इथून तुम्ही जी इन्फॉर्मेशन मिळते ना, तुमच्याकडे ठोकळा असेल तर हायलाइट करा, ठोकळ्यामध्येच लिहून घ्या. आणि ठोकळ्यामध्ये जेवढे क्वेश्चन आहेत ना, सगळे क्वेश्चन करा, तिथूनच क्वेश्चन येतात. जॉग्राफीला आउट ऑफ मार्क मिळतात बरं का, कारण तिथं करंट अफेअर्स वगैरे जास्त विचारत नाहीत. श्री क्षेत्र भीमाशंकरशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने सत्य नाहीत असं तुम्हाला म्हटलंय? 12 ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे भीमाशंकर हे क्षेत्र पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात सह्याद्री पर्वतामध्ये बसले आहे असं तुम्हाला म्हटलंय. भीमाशंकर 12 आता इथं बघा, 12 ज्योतिर्लिंगावरती राज्यसेवा 2014ला पण क्वेश्चन होता, पण तिथे तुम्हाला डायरेक्ट 12 ज्योतिर्लिंग विचारली होती, बरोबर. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि जे तुमचे क्वेश्चन्स असतात, प्रॅक्टिस क्वेश्चन, त्याची जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर खूप चांगले मार्क पडतात. भीमाशंकर येथील मंदिराच्या बांधकामाचे श्रेय नाना फडणवीस यांना दिले जाते. 58 नंबरचा प्रश्न. क्वेश्चन काय विचारलाय नीट बघा बरं का. कोणती विधाने सत्य नाहीत म्हटलंय, म्हणजे तुम्हाला इथं काय विचारलंय की चुकीची विधानं कोणती आहेत. चुकीची विधानं तुम्हाला विचारत, अशा वेळेस ना आपल्याकडून उत्तर चुकू शकतात बरं का. व्यवस्थित वाचायचं, आणि आयोगाचे ऑप्शन पण असेच असतात.
चला काय येईल उत्तर बघा. उत्तर आहे ना 1 ना 2. याचा अर्थ काय? याचा अर्थ की पहिलं विधान बरोबर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर हे क्षेत्र पुणे जिल्हा आंबेगाव तालुक्यामध्ये सह्याद्री पर्वतराजीमध्ये वसलेलं आहे. ठीक आहे. ओके. दुसरं विधान बघा. दुसरं विधान काय आहे? दुसरं विधान भीमाशंकर येथील मंदिराच्या बांधकामाचं श्रेय नाना फडणवीस यांना दिलं जातं. हे पण बरोबर आहे. म्हणजे हा ऑप्शन आणि हा ऑप्शन याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. हे इलिमिनेट होतील. फक्त हे तुम्ही व्यवस्थित बघा. ठीक आहे. कारण चुकीचं विचारलंय का बरोबर विचारलंय इथं आपलं कन्फ्युजन व्हायला नको. तर उत्तर आहे ना 1 ना 2. घाईघाईमध्ये उत्तर चुकू शकतात. चला पुढचा क्वेश्चन घ्या. बघा 50 नंबरचा क्वेश्चन. प्रतापगडाशी संबंधित खालील विधानांवर विचार करा आणि त्यापैकी कोणती विधाने बरोबर नाहीत ते सांगा. हा गड उरमोडी नदीच्या खोऱ्यात वसला आहे. एक तर तुम्हाला ना प्रतापगड कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो, कोणत्या तालुक्यामध्ये येतो हे माहित पाहिजे. कारण का माहिती का, जेव्हा तुम्ही नदी प्रणाली टॉपिक करताना तेव्हा तुम्ही उदाहरणार्थ गोदावरी नदी असेल, ठीक आहे, किंवा म्हणजे आता हे सगळ्याच पुस्तकामध्ये दिले असं नाहीये. तुम्ही कृष्णा नदीचा अभ्यास करताय तर खतीब सरांच्या पुस्तकामध्ये या नदीचा उगम, जलवहन क्षेत्र किंवा त्याच्या खोऱ्यामध्ये कोणते जिल्हे येतात, किती जिल्ह्यातून ही नदी वाहते, बरोबर, तिच्या उपनद्या कोणत्या आहेत, संगमावरची ठिकाणं कोणती आहेत, अशा प्रकारची तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन दिली आहे. तर तुम्हाला ना हा किल्ला जो आहे ना, हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो ते माहित पाहिजे. जिल्हा आठवला की तुम्हाला तो जिल्हा, त्या जिल्ह्यातून कोणती नदी वाहते किंवा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तो जिल्हा येतो ते तुमच्या लक्षात येईल. म्हणजे सिलेबस कव्हर करणं का गरजेचं असतं लक्षात घ्या. एक टॉपिक दुसऱ्या टॉपिकशी रिलेट करत असतो. आयोग कधीच असं करत नाही की चुकून एखादा क्वेश्चन इझी असू शकतो पण टॉपिक मर्ज करून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, बरोबर. जसं तुम्ही इंडियन पॉलिटी बघितलं तर तुम्हाला राष्ट्रपती राज्यपाल एकत्र करतात आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय एकत्र केलं जातं आणि मग कंपॅरिझन करून क्वेश्चन विचारले जातात. निवडणूक आयुक्त असतील, महालेखापाल असतील, कन्फ्युजन होण्यासाठीच तुम्हाला टॉपिक मर्ज करून क्वेश्चन विचारले जातात. किंवा तुम्ही जो भाग शिकलेला आहात त्याच्यामध्ये तुमची किती लिंक आहे, बरोबर, तुम्ही तुटक तुटक अभ्यास केलाय का, तर हे चेक केलं जातं. लक्षात आलं. त्याच्यामुळे सतत मी तुम्हाला पुस्तकं सांगते, पुस्तकांची नावं सांगते, प्रश्न कसे विचारतात ते देखील मी तुम्हाला इथे सांगते. क्लिअर. चला तर उरमोडी नदी, त्याच्यानंतर हा एक मजबूत डोंगरी किल्ला आहे. सध्या हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असून पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे. असले पॉइंट जास्त अवघड नसतात, म्हणजे इझिली सॉल्व्ह होऊन जातात. पण तुमचा हा पॉइंट तुम्हाला माहित पाहिजे, उरमोडी नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे का नाही. आता इथं बरोबर नाहीत म्हटले म्हणजे तुम्हाला इथं पण चुकीचीच विधानं विचारलेली आहेत, चुकीची विधानं. बघा उरमोडी नदी कुठे येते, उरमोडी सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे, बरोबर. 1997 मध्ये उरमोडी धरण पण बांधलेलं आहे. कृष्णा नदीची उपनदी म्हणू शकता तुम्ही. कृष्णा नदीला जाऊन मिळते, बरोबर, परळीपासून सुरू होऊन. तर उत्तर काय आहे बघा. तर उरमोडी नदीच्या खोऱ्यामध्ये आहे एक मजबूत डोंगरी किल्ला आहे आणि सध्या हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आहे. उत्तर आहे ना 1 ना 2 ना 3. हे उत्तर येणार नाही, कारण जर तुम्हाला बरोबर विधानं विचारली असती तर हा ऑप्शन आला असता. चुकीचं विचारले म्हणून तिसरा ऑप्शन येणार.
समजलं का बघा. चला घ्या पुढचा क्वेश्चन. एकच मिनिट थांबा. चला पुढचा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेला पण आहे. समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? जाम, सज्जनगड, चाफळ आणि केंजळगड. बघा, जाम, सज्जनगड, चाफळ आणि केंजळगड. सज्जनगड बरोबर. रामदासांची समाधी कुठे आहे? सज्जनगड, लक्षात घ्या. ओके. 52 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन लेंदी आहे, व्यवस्थित वाचा. कोणती विधाने योग्य आहेत असं तुम्हाला विचारले. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव हे शहर कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. भारत सरकारच्या दारुगोळ्याच्या कोठारामुळे प्रसिद्धीस आलेले पुलगाव हे शहर वर्धा नदीकाठी वसलेलं आहे. ठीक आहे. तिसरं विधान आहे, गरमसूर हे वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर होय. 1, 2 आणि 3, 2 आणि 3, फक्त 1 आणि 2, फक्त 3. तुम्हाला योग्य विधानं विचारलेली आहेत. निलेश सर, व्हेरी गुड सर. निलेश पवार सर, व्हेरी गुड. एक, 2 आणि 3, बरोबर. 3. आता इथं बघा, इथं तुम्हाला काल मी याच्यावरती क्वेश्चन घेतला होता की नाही? निलेश पवार सर, अमोल सर, तुम्ही लेक्चरला होता. पुलगाववरती आपण क्वेश्चन घेतला होता की नाही? मग तसंच असतं. कधी पण तुम्हाला क्वेश्चन मर्ज करून 2 लाइनर क्वेश्चन, 3 लाइनर क्वेश्चन, जर 1 लाइनर क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित सोडवले, पुढचे क्वेश्चन पण तुमचे सॉल्व्ह होतात. म्हणजे बरेच विद्यार्थी असं बोलतात की 1 लाइनर क्वेश्चन येतच नाहीत. बघा, 1 लाइनर पण असतात, 4 लाइनर शक्यता कमी असते. फक्त आयोगाची जी टायपिंग असते ना, ती मोठी मोठी असते, त्याच्यामुळे आपल्याला ते एका लाईन मध्ये दिसून येत नाही कधी कधी, बरं का, असं होतं. तर याचं उत्तर आहे पुलगाव कापसाची मोठी बाजारपेठ आहे. हे आपण काल पण बघितलं होतं. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर व्यवस्थित बघतात किंवा एक्सप्लेनेशन व्यवस्थित ऐकतात त्यांना प्रॉब्लेम येत नाही. वर्धा नदीकाठी आहे, बरोबर. एक तर कापसाची मोठी बाजारपेठ आहे, दारुगोळ्याच्या कोठारामुळे प्रसिद्ध आहे. या दोन्ही पॉइंट वरती आधी मी क्वेश्चन घेतलेले आहेत, पुस्तकामध्येच आहेत आपल्या. गरमसूर पण याच्यावरती पण क्वेश्चन झाला होता. गरमसूर हे कोणत्या जिल्ह्यामधील सर्वात उंच शिखर आहे? तर वर्धा जिल्ह्यातील आहे, बरोबर. किंवा तुम्हाला शिखराचं नाव देतील, तुम्हाला जिल्हा विचारतील, असंच करतात. ओके. चला पुढचा क्वेश्चन बघा. गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले तानसा नदीकाठचे वज्रेश्वरी हे स्थळ डॅश डॅश जिल्ह्यात वसले आहे? रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि मुंबई उपनगर. गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले तानसा नदीकाठचे वज्रेश्वरी हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात वसले आहे? बी ऑप्शन, बर, ठाणे. आता इथं बघा, तुम्हाला ना ठाणे देऊ शकतात की ठाणे जिल्ह्यामध्ये वसलेले वज्रेश्वरी हे स्थळ कोणत्या नदीकाठी आहे, असाही क्वेश्चन उलटा विचारला जाऊ शकतो. तर तानसा नदी, वज्रेश्वरी आणि ठाणे. आणि कशासाठी प्रसिद्ध आहे? गरम पाणी. हे तिन्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. 54 नंबरचा क्वेश्चन घ्या. पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश हा किल्ला बोरघाटाच्या मुखाशी वसला आहे? वज्रगड, लोहगड, प्रचंडगड आणि राजमाचीगड.
राजमाचीगड. वज्रगड, लोहगड, प्रचंडगड आणि राजमाचीगड. त्रेपन्न नंबरचा क्वेश्चन, सॉरी 54 नंबरचा. बी ऑप्शन. 54 साठी पण बीच का? लोहगड. बरोबर. 54 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे बी ऑप्शन. बरोबर, लोहगड. चल, 44 नंबरचा क्वेश्चन बघा. पैठण हे शहर प्राचीन काळी डॅश डॅश या नावाने ओळखले जात असल्याचे प्राचीन साहित्यावरून दिसून येते. इथं तुम्हाला ना प्राचीन नाव आणि सध्याची नावे असं जोड्या लावायचा पण क्वेश्चन याच्यापूर्वी विचारलेला आहे. प्रतिष्ठान, पोतली, पट्टण, पोथनपूर आणि पैठण सॉरी. आणि खाली पुन्हा ऑप्शन दिलेत बरं का. हे एक्झाम मध्ये काय होतं माहिती का, अशा प्रकारचे जर क्वेश्चन नाही सोडवले तर आपण इतकेच ऑप्शन बघतो आणि पटकन राऊंड करून टाकतो, पण खाली पुन्हा ऑप्शन असतात. अशा प्रकारचे पण क्वेश्चन तुम्हाला लोकसेवा आयोगाच्या पेपरमध्ये दिसून येतात. क ऑप्शन बरोबर. 1 ते 5 सर्व बघा. प्रतिष्ठान, पोतली, पट्टण, पोथनपूर आणि पैठण ही सगळी नावं पैठणसाठी वापरली जात होती असं प्राचीन साहित्यावरून दिसून येते. ठीक आहे, किंवा या नावाने पैठणला ओळखलं जात होतं. 44 साठी 1, 3 आणि 5. अमोल सर डी ऑप्शन. डी ऑप्शन नाही सर, क ऑप्शन येईल 44 चा. सगळ्याच नावाने ओळखलं म्हणजे उल्लेख आहे. ओके, एकच मिनिट थांबा, हे आपण क्लीन करू थोडं. बघा, कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंथलगिरी बीड, लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली. कुंथलगिरी. थोडक्यात काय माहिती का, बरेच क्वेश्चन तुमचे जिल्ह्याशी रिलेटेड आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं स्थळ येतं, कोणतं पर्यटन स्थळ येतं, बरोबर, कोणता किल्ला येतो, कोणती नदी येते. चला, उस्मानाबाद. बरोबर, उस्मानाबाद. 45चा सी, उस्मानाबाद. व्हेरी गुड, छान. समर्थ रामदासांचे निवासस्थान आणि समर्थांनी स्थापन केलेले श्रीराम मंदिर याच्यामुळे प्रसिद्धी पावलेले सातारा जिल्ह्यातील चाफळ हे क्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? कृष्णा, नीरा, मांड आणि कोयना. कृष्णा, नीरा, मांड आणि कोयना. सातारा जिल्हा चाफळ म्हटले तुम्हाला. नीरा नदी येते का तिकडं? नीरा नदी येते. कुठून वाहते नीरा नदी? किंवा कोयना नदी असेल, कृष्णा नदी असेल. 46 नंबरचा क्वेश्चन.
मांड नदी, बरोबर. मांड नावाच्या दोन नद्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे मांड नदी, बरोबर. महानदीची एक उपनदी आहे बघा, मांड नावाची. ओके, चला उत्तर आहे मांड नदी. वेरूळ येथील कैलास लेणे खोदविण्याचे काम कृष्ण प्रथम या डॅश डॅश घराण्यातील राजाला द्यावे लागते. चालुक्य, पल्लव, सातवाहन आणि राष्ट्रकूट. 47 नंबरचा क्वेश्चन. कोयना सातारा. ओके, व्हेरी गुड. राष्ट्रकूट 47चा डी ऑप्शन. व्हेरी गुड, छान, राष्ट्रकूट, बरोबर. खतीब सरांच्या पुस्तकामध्ये ना तुम्हाला महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी पण दिलेली आहे बरं का, तिथं की महाराष्ट्रावरती राष्ट्रकूट राजांनी राज्य केलं, यादव वंश होता वगैरे वगैरे. पण तुम्हाला काही क्वेश्चन ओव्हरलॅप होतात, पण जास्त क्वेश्चन तुम्हाला हिस्ट्रीशी रिलेटेड विचारले जात नाहीत, आणि जर विचारले तर आपल्या हिस्ट्री सेक्शन मध्ये विचारतात, बरोबर. पण हे तुम्हाला वेरूळची लेणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढी लेणी मिळतात तर त्या लेण्यांबद्दल थोडीशी डिटेल इन्फॉर्मेशन वाचताना आपल्याला हे तिथं दिलं जातं, ठीक आहे. पितळखोरा लेणी असतील, खारोसा लेणी असतील, ते तुम्हाला वारंवार विचारलेले क्वेश्चन आहेत, स्किप करू नका. 16-17 मार्क हातचे मार्क आहेत. महाराष्ट्राचा भूगोल इतका सोपा आहे, आणि जर तुम्ही क्वेश्चन आन्सर केले आणि खतीब सरांचं पुस्तक केलं तर हे मार्क आउट ऑफ मिळतात. कंबाईन ग्रुप बी ला 55+ स्कोर तुमचा लागतो म्हणजे लागतोच, बरोबर. त्याच्यामुळे हा सब्जेक्ट तर सोडूच नका, याचे मार्क घेऊन टाका, कारण बाकीचे सायन्सची काही गॅरंटी नसते. आता सायन्स कधी तुम्हाला स्टेट बोर्ड मधून विचारतील 10-11 क्वेश्चन, कधी तुम्हाला एनसीईआरटी मधून विचारतील, बरोबर. मॅथ्स रिझनिंगचं कधी तुमचे गणित खूप लेंदी असू शकतात, कधी सोपे असतील, तर त्याची गॅरंटी नसते. पण जे हातचे विषय आहेत ना, हिस्ट्री असेल, हिस्ट्री नाही, जिओग्राफी, पॉलिटी, हिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी मार्क मिळतात. एक 2-3 क्वेश्चन नवीन कंटेंट मधून येऊ शकतात तुम्हाला. खाली तुम्हाला काही किल्ले आणि ते ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांच्या जोड्या दिल्या आहेत, कोणती जोडी चुकीची आहे असं म्हटलंय. तोरणा, प्रचंडगड, भोर, पुणे, प्रतापगड, जावळी, सातारा, देवगिरी, दौलताबाद, औरंगाबाद, जिल्हा पण दिले आहे तुम्हाला इथं, रांगणा, गगनबावडा आणि कोल्हापूर. आता इथं बघा, जसं कंसात तुम्हाला जिल्हे दिलेत ना आणि ही ठिकाणं दिलेत, एक तर तुम्हाला किल्ला आणि ठिकाणं जोड्या लावा येऊ शकतो, किंवा किल्ला आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते पण जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. चुकीची जोडी विचारली तुम्हाला 48 साठी व्हेरी गुड, छान. बरं मग सांगा, मग रांगणा किल्ला कुठे येतो अमोल सर? रांगणा किल्ला कुठे येतो ते पण सांगा मग. चला बोला, रांगणा किल्ला कुठे येतो मग? आता तर सांगितलं की मी तुम्हाला, रांगणा किल्ल्याचंच नाव प्रसिद्धगड सांगितलं होतं. सांगितलं होतं की नाही? एक क्वेश्चन होतं की रांगणा किल्ल्याशी रिलेटेड. गगनबावडा या ठिकाणी नाही. सिंधुदुर्ग, बर. मग पाठीमागे एक क्वेश्चन झाला होता की तुम्हाला रांगणा किल्ल्याशी रिलेटेड, आठवतंय का बघा. ओके, 48चा डी ऑप्शन, बरोबर. प्रतापगड, जावळी, सातारा, तोरणा, प्रचंडगड,
देवगिरी, दौलताबाद. चांगदेव मंदिरामुळे प्रसिद्धीस आलेले गोदावरी घाटचे डॅश डॅश हे क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये आहे. चला काय येईल उत्तर बघा. एकोणपन्नास नंबरचा क्वेश्चन, पुणतांबे. बरोबर, पुणतांबे. हा पण क्वेश्चन ना तुमचा नदी प्रणाली टॉपिक करताना तिथे येऊन जातो हा पॉइंट. ओके, 49 स्किप करता. हा व्हेरी गुड, छान. बघा ही सवय तुम्हाला पाहिजे एक्झाम मध्ये. जर एखादा क्वेश्चन येत नसेल तर स्किप करणे. बरोबर, उगीच काहीतरी राऊंड करून येतो मार्क मिळतील असं बिलकुल करू नका. बरोबर ना अमोल सर? यावेळेसचा अटेम्प्ट तुम्ही दिला होता, फक्त करंट अफेअर्स न केल्यामुळं 48 काहीतरी तुमचा स्कोर होता. बरोबर, फक्त युट्यूबवरचे लेक्चर बघून. खूप चांगले मार्क मिळतात. बरेच विद्यार्थी आहेत की जे सांगितलेली पुस्तकं घेतात, अभ्यास करतात, तर त्यांचे स्कोर येतात. आणि काही विद्यार्थी पुस्तकं घेत नाहीत, पीडीएफ वरती अभ्यास होत नसतो. लक्षात घ्या. पुणे जिल्ह्यात मोडणारे गड कोणते? तोरणा आणि राजगड, पुरंदर आणि विचित्रगड, लोहगड आणि विसापूर, अ ब क तिन्ही. पुणे जिल्ह्यातले गड तुम्हाला विचारले तिथं. कोणते किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? 37 नंबरचा क्वेश्चन. आपण काय बोललो की 300-350 किल्ले आहेत. बरोबर, 350च्या 350 तर पॉसिबल नाहीये लक्षात राहणं, पण जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच लक्षात ठेवायचे. डी ऑप्शन. हा व्हेरी गुड, छान. तिन्ही पण, तोरणा, राजगड, लोहगड, विसापूर, पुरंदर, विचित्रगड, अ ब क आणि 3. बरोबर. भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा. पाठीमागं पण असा क्वेश्चन होता, पण इथं तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय की भंडारदरा धरण कोणत्या 2 टेकड्यांच्या दरम्यान पसरला आहे? कळसुबाई, बालेश्वर, बालेश्वर गायखुरी, महादेवाचे डोंगर, कळसुबाई आणि सातमाळा अजिंठा. अडतीस नंबरचा क्वेश्चन. भंडारदरा गाव म्हटलंय, तर हे भंडारदरा गाव येतं कुठं ते तुम्हाला आधी माहित पाहिजे. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? बरोबर, तर तुम्हाला उत्तर येतं कळसुबाई, बाळेश्वर. ओके, किंवा मग तुम्हाला हे माहित पाहिजे, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आपण करतो, गायखुरी टेकड्या कुठे येतात, सातमाळा अजिंठा डोंगररांगाचा जो भाग आहे हा ते आपल्याला माहित पाहिजे. बरोबर की नाही? मॅप रिडिंग जर तुमचं चांगलं असेल तर शक्यतो तर उत्तर चुकत नाहीत. महादेवाचे डोंगर किंवा शंभू महादेवाचे डोंगर जर दिले तर हे महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये येतात, दक्षिण भागामध्ये येतात, मध्य भागामध्ये येतात, अशा प्रकारे. चालुक्य काळी बीड शहराचं नाव डॅश डॅश होते असं म्हटलं जातं. अंबानगर, चंपावती नगर, भीर आणि प्रतिष्ठान. प्रतिष्ठान तर इलिमिनेट करा. पैठण बद्दल आपण क्वेश्चन बघितलाच होता. प्रतिष्ठानला इलिमिनेट करून टाका.
जोड्या नावामध्ये येतं हे. बर, हा विदर्भामध्ये सह्याद्रीच्या उपशाखा म्हणतो आपण, बरोबर. चला, तर चालुक्य काळी बीड शहराचं नाव होतं चंपावती नगर. चालुक्य काळ तुम्हाला तर करायची गरज नाही, राज्यसेवा करत असाल तर करू शकता. लातूर जिल्ह्यामध्ये डॅश डॅश येथे दुधापासून भुकटी तयार करण्याचा कारखाना आहे. निलंगा, उदगीर, सास्तूर आणि औसा. ओके, 40 साठी बी बरोबर आहे. लातूर जिल्हा, आता हे निलंगा ठिकाण पण लातूर जिल्ह्यातलंच आहे, बरोबर. औसा ठिकाण असेल तर हे ठिकाणं तुम्हाला त्याच जिल्ह्यातील देतील कन्फ्युजन साठी, फक्त आपल्याला उत्तर माहित पाहिजे. उदगीर. चला, पुढचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनवण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? लातूर, भंडारा, परभणी आणि बीड. पितळ उद्योगाचं माहेरघर म्हटलं जातं बघा. पितळ, कांस्य असेल, तांबे असेल, फार जुना इतिहास आहे. इकडे आपल्याला खनिज संपत्ती पण मिळते की नाही या भागामध्ये? चला, उत्तर आहे भंडारा. भंडारा, भंडारा. परभणी नाही, भंडारा. परभणी कसं येईल सर? परभणी कसे? बघा, इथं तुम्ही ना गेस करून पण उत्तर देऊ शकत होतात. कसं? महाराष्ट्रामध्ये जी खनिज संपत्ती मिळते ती तुम्हाला कुठे मिळते? बीडचं कधी नाव ऐकलंय? परभणी, बीड, लातूर या भागामध्ये खनिज संपत्ती मिळते नाही. लोखंड असेल, लोह खनिज असेल, पूर्व महाराष्ट्र, बरोबर, पूर्वेकडचा भाग. चुकू द्या, चुकलं तर चुकू द्या, काहीच हरकत नाही. लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर नावाने प्रसिद्ध होता. हा किल्ला बांधण्याचं श्रेय कुणाला दिलं जातं? असे क्वेश्चन शक्यतो तर आयोग विचारत नाही बरं का, इतिहासाशी रिलेटेड, तरी पण तुम्ही करून ठेवा. दुसरा सोमेश्वर, सहावा विक्रमादित्य, मलिकांबर आणि निजाम उल मुल्क. हिस्ट्री वाचायची गरज, म्हणजे याच्याशी रिलेटेड बरं का, वाचायची गरज नाही. शक्यतो तर क्वेश्चन येत नाहीत आणि तुम्हाला प्राचीन भारत वगैरे विचारत नाहीत. आणि महाराष्ट्राचा इतिहास जो आहे ना तो तुम्हाला वाकाटक काळ असेल किंवा चालुक्य काळ असेल, यादव वंश असेल, याच्याबद्दल क्वेश्चन नसतात बरं का जास्त. तर मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि समाज सुधारकांवरती जास्त भर असतो. मलिकांबर बरोबर आहे, मलिकांबर. ओके. टॉलेमीने केलेला हेप्टानेशिया हा उल्लेख कोणत्या शहराचा असावा असं मानलं जातं? पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि वसई. हेप्टानेशिया. सगळ्याच पुस्तकामध्ये तुम्हाला एवढे क्वालिटी क्वेश्चन मिळणार नाहीत बरं का. तर प्रॅक्टिस क्वेश्चन जर चांगले तुम्ही सोडवले तर आयोगाचे पेपर पण सोपे जातात. सोबतच पीवायक्यू ची पुस्तकं पण आहेत आपली, पीवायक्यू अनालिसिस. उत्तर आहे मुंबई, बरोबर, मुंबई. चला, जेवढे क्वेश्चन आपण डेली घेतो ना, तुम्ही वही पेन घेऊन बसत जावा. तुम्हाला किती मार्क्स पडले, मी टोटल क्वेश्चन किती मी आज घेतले, उदाहरणार्थ मी 20 क्वेश्चन घेतले असतील, 20 पैकी तुमचे 18 बरोबर आले किंवा 20 पैकी तुमचे 15 बरोबर आले, कोणते 5 क्वेश्चन आपले चुकले, तर ते 5 क्वेश्चन कोणत्या टॉपिक मधून होते ते तुम्ही थोडस चेक करत चला, बरोबर. मग ते 5 क्वेश्चन खतीब सरांच्या कोणत्या चॅप्टर मधून होते. लेक्चर बघायचं आणि सोडून द्यायचं असं करू नका. पुस्तकं काढा, पुस्तकामध्ये कोणता टॉपिक आपला स्किप होतोय किंवा कोणत्या टॉपिक मधले आपले क्वेश्चन चुकतायत
हे सुद्धा तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे. ओके, चला थांबूया आपण इथं. भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. डेली संध्याकाळी 7 वाजता आपलं लेक्चर असतं. नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन पण ऑन करा, म्हणजे तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशन मिळून जाते.